वसई डिव्हिजन जो प्रथम फिल्डिंग करतोय आणि त्यांच्या समोर आहे आसोळे विभागाचा संघ। सलामीची जोडी मैदानावरती सज्ज। एका बाजूला जर पाहिलं तर परशुराम आणि दुसऱ्या बाजूला चंदन आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी विकास। पहिली ओव्हर घेऊन पहिलं षटक घेऊन सज्ज होताना एक बॉल द्या खाली। सामन्याला होते सुरुवात। वसई डिव्हिजन आणि दुसऱ्या बाजूला आसोळे विभाग या दोन संघादरम्यानचा आसोली ड्रीम 11। पण ड्रीम कोणती आहे? या टुर्नामेंटला जिंकण्याचं ड्रीम। या टुर्नामेंटला जिंकण्याचं स्वप्न घेऊन ते आलेले आहेत, त्याच्यामुळे ड्रीम 11 आहे। पहिला वाईट बॉल चा इशारा होतोय। स्क्वेअर असा चेंडू होते सुरुवात। जसा उल्लेख केला त्यांचे जे आता पाटील त्यांनी सांगितले की ड्रीम 11 आहे, पण समोर पण टीम 11 आहे, कारण 11 नंबरचा टी शर्ट ज्यांना परिधान केलं ते विकास आहेत बॉलिंग मार्कवरती। गोलंदाजीसाठी विकास आहेत। विकेट किपरला आपण जर पाहिलं तर डोंगरे साहेबांना पाहतोय, ज्यांची मेहनत या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये लाभलेली आहे। दीपक डोंगरे साहेब ज्यांची फार मोठी मेहनत या स्पर्धेच्या। मेश्राम साहेब कुठे असतील त्यांनी पॅव्हलिनशी संपर्क साधावा। मिसफिल्डिंग झाले। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 22चा इशारा। स्कोर जाऊन पोहोचलाय 4 वरती। 2 सामने आपण पाहिले जिथे 20चा पाठलाग झालाय, 31चा पाठलाग झालाय। हा तिसरा सामना आहे। फुल टॉस बॉल ऑफ साइडच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू चाललाय। सतीश पोस्तील फिल्डिंग चांगलं झालंय। 2 धावा नाही रोखू शकले। या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6 वरती। अकोटप्याचा चेंडू शॉर्ट फायनलला फील्ड केलं गेलंय। एक धाव जलद गतीने पूर्ण केली गेली। तीन चेंडूचा खेळ झाला। तिसरा सामना सुरू आहे। अधीक्षक अभियंता चषक 2024 मधील हा तिसरा सामना। खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय मिड विकेटला। 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय। वसई डिव्हिजनचा संघ जो आता फिल्डिंग करतोय। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलाय। फिल्डर संधी मिस केली गेली। आज हा क्षेत्ररक्षक थोडासा बिझी आहे। असे कामावरती पण बिझी असतात, पण आज जास्त बिझी आहे, कारण यांच्याकडे आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू गेलेत। पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे। धावा झाल्या धावफलकावरती 10।
आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये आता सचिन घरत देखील दाखल झाल्यात, ते देखील जॉईन होतील. थँक्यू सर. आमचं भाग्य आहे की मांगेला सरांच्या जोडीला आम्हाला कॉमेंट्री करायला मिळते. बघूया पुढील षटक कोण घेऊन येत आहे. प्रेक्षकांचं म्हणणं आहे की कीपर बदलावा. डोंगरे साहेब गचाळ क्षेत्ररक्षण करत आहेत. एक सुंदर आयोजन म्हणता येईल. खरोखर आम्हाला अभिमान आहे की आम्हाला खंडारे साहेबांसारखे चांगले अधीक्षक अभियंता मिळालेले आहेत. कारण हे जे आयोजन आहे हे त्यांच्याच विचारातून आहे आणि त्याला चांगली साथ ही सुद्धा आमच्या चांगल्या टीमनी, वसईच्या पूर्ण टीमनी दिलेली आहे. त्यामुळे आपण हे सुंदर आयोजन म्हणतोय. आणि या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव, कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव सतीश. सतीश दुसरं षटक घेऊन सतीश मार्गस्थ वसई डिव्हिजनकडून. एक सुंदर खेळपट्टी दिल्याबद्दल नारंगी ग्रामस्थ मंडळाचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. कारण अशा ग्राउंडवर खेळण्याची इच्छा सगळ्यांचीच असते आणि आम्हालाही खेळायला मिळालं हे आमचं अहोभाग्य आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 10. पॉवर प्लेचं एक चांगलं षटक म्हणता येईल. 10 धावा झालेल्या आहेत. बघूया, सुंदर सुरुवात म्हणता येईल. चांगली फलंदाजी म्हणता येईल आचोळे. ओहो, सुंदर असा हवाई फायर म्हणता येईल. आणि बघूया कॅच घेतोय का. आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा काही रोखू शकले नाही. बोना यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे. ते नेहमीच गचाळच करत असतात. काही कुठेही गेले तरी सगळं काय गचाळच असतं त्यांचं. त्यांनी त्यांच्या अपेक्षेनुसार केलेलं आहे. प्रेक्षकांना त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे. बोन्या, तुला जूनचा पगार मिळणार नाही, लक्षात ठेव. एक कॅश सोडलायस तू. HR डिपार्टमेंटकडनं सक्त ताकीद आलेली आहे बोन्या यांना. बघूया पुढील चेंडू घेऊन. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. HR डिपार्टमेंटने सांगितलं म्हणजे ते फायनल असतं बोन्या. आणि ते पण मते साहेब. तिसरा चेंडू मार्गस्थ. सतीश चांगली गोलंदाजी करत आहेत. माननीय अधीक्षक अभियंता चषक या निमित्ताने अधीक्षक अभियंता श्री खंडारे साहेब यांनी सर्व कर्मचारी आणि खेळाडू यांच्यासाठी नाश्त्याची सोय केलेली आहे. उपमा आणि चहा. मी वारंवार सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी उपमा, नाश्ता आणि चहा याचा आस्वाद घ्यावा. खंडारे साहेब यांनी सोय आपल्यासाठीच केलेली आहे आणि त्याचा आस्वाद सर्वांनी घ्यावा अशी मी मंडळातर्फे आणि या नियोजन समितीतर्फे आपणास विनंती करतो. बघूया पुढील चेंडू घेऊन सतीश. टाकलेला चेंडू सुंदर असा निर्धाव असा चेंडू. सुंदर गोलंदाजी करत आहेत सतीश वसई संघाकडनं. आणि प्रेक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कीपर बदललेले आहेत. आमचे सन्माननीय डोंगरे साहेब कुठे आहेत दिसत नाही. त्यांनी हात वरती करायचं आहे साहेब. आणि आता ते लॉंग ऑफला कॅच घेण्यासाठी आहेत. बघूया कॅच पकडतात आहे की काय. आणि आमचे सन्माननीय मोरे साहेब त्यांनी हात वरती करायचं आहे. थँक्यू साहेब, थँक्यू हातावर पाय केल्याबद्दल. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, तेवढाच सुंदर फटका. बघूया गॅपमध्ये आहे. आणि सांगितल्याप्रमाणे शिंदे यांच्याकडनं पण गचाळ क्षेत्ररक्षण. प्रेक्षकांच्या अपेक्षाप्रमाणे शिंदे फिल्डिंग करत आहेत. प्रेक्षकांना हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. आ, 17 धावा झालेल्या आहेत साहेब. आणि शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरं षटक मार्गस्थ आहे. 17 धावा झालेल्या आहेत.
पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन सदेश. ओ सुंदर असा निर्धाव असा चेंडू. बघूया 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. बघूया डोंगरे साहेब गोलंदाजीसाठी मार्गस्थ आहेत. प्रेक्षकांकडनं डोंगरे साहेबांना फार मोठ्या अपेक्षा आहेत की सुंदर गोलंदाजी करतील. डोंगरे साहेबांनी असा सन्मान ठेवलेला आहे प्रेक्षकांचा आणि त्यांनी एकदा हॅट्रिक घेतली होती ते विसरू नये त्यांनी. बघूया आणि जर डोंगरे साहेबांनी हॅट्रिक घेतली तर वसई वेस्ट संघाकडनं तुम्हाला वसई वेस्ट नाही सॉरी विरार वेस्ट किसनजी जाधव यांच्याकडनं 1001 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल जर हॅट्रिक घेतली तर. सुंदर अशी गोलंदाजी आणि बघा 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 कसा बोन्या फिल्डिंग करतो. निर्धाव चेंडू असता गरज नव्हती. त्यांची सुंदर गोलंदाजी आहे. अजूनही चान्स आहे त्यांना हॅट्रिक घ्यायचा. पुन्हा एकदा सुंदर असं स्ट्रेट ड्राईव्ह त्यावर धाव संकेत. ओहो आत्महत्या करता करता वाचलेले आहेत. ही जाणून बुजून आत्महत्या झाली असती पण थ्रो बरोबर नव्हता. बघूया पुढील चेंडू घेऊन डोंगरे साहेब काय करतायत. फलंदाज टाकलेला चेंडू निर्धाव असा सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन. आता 3 विकेटसाठी कॅश प्राईज लागले पण त्यांनी बघतात का आता 3 वेळा चान्स आहे कारण 3 बॉल बाकी आहेत. मौका हर किसी को मिलता है बराबर मिलता है आता ही संधी मिळणार आहे. पण जाधव साहेबांनी सांगितले 3 षटकार खाले तर त्यांना द्यावे लागतील 1000. ओ जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे होतंय वाटतं हवाई फायर आणि सुंदर एक प्रयत्न होता चांगला झेल पकडण्याचा. पण ज्यांनी कॅश सोडलाय त्यांच्या खात्यातनं कट नका करू माहिती झाले. तसं काय होणार नाही. जाधव साहेब दिलदार आहेत. चांगली बॉलिंग म्हणजे पहिल्या बॉल पासून चांगली गोलंदाजी केली फक्त फिल्डरची तितकी साथ लाभत नाही. आणि पुढील चेंडू बघूया पुन्हा एकदा सुंदर असा ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आहे. बघूया बोन्या पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण करतोय का आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे गचाळ क्षेत्ररक्षण केलं आहे. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा दिल्या आहेत आणि या संघात कुठे अफ्रेम तळोजकर दिसत नाहीये. तुम्ही नाराज होऊ नका तुम्हाला पुढच्या मॅचला घेण्यात येईल. हात वरती करा सगळ्यांना दिसले पाहिजेत अफ्रेम तळोजकर. ओ पुन्हा एकदा सुंदर असा हवाई फायर. बघूया कॅच होतोय का आणि सुंदर असा झेल सतीश यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर 24 धावा. एक चांगला कॅच पकडला सचिन याला. फक्त डोंगरे साहेब काय बोलले की हाच फिल्डर जर सगळीकडे असता तर 3 विकेट आले असते. बरोबर आहे साहेब पण एकच प्लेअर आपण सगळ्या ठिकाणी ठेवू शकत नाही. काही बंधन आहेत. स्पेशलिस्ट असतात ना म्हणजे आपल्या MSCDCL ला पण वेगवेगळे स्पेशलिस्ट आहेत म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारे ऑफिस लेवलला काम करणारे त्याच्यामुळे प्रत्येकाचं स्पेशलायझेशन आहे. 3 ओव्हरचा 24 धावा स्कोअर झालाय. बघा पहिल्या मॅचमध्ये तुम्ही खेळला त्यामुळे 19-20 धावांचं काम नाही आहे. मागच्या मॅचने सांगितलं बाबा 30 पण इथे कामाचे नाहीत तर आता त्याच्यावरती रन पाहिजे. नाही बरोबर आहे खरोखर. 2 षटकं संपली तेव्हा 17 धावा होत्या. डोंगरे साहेबांनी एक चांगली गोलंदाजी केली. कुठेतरी मिसफील्ड झाली त्याच्यामुळे त्यांना 6-7 रन केल्या. नाही हे 2-3 रनच त्यांनी दिल्या होत्या. खरोखर खूप सुंदर गोलंदाजी म्हणता येईल डोंगरे म्हणजे असं म्हणावं लागेल की डोंगरे साहेबांनी 7 धावा खर्च केल्या पण त्यांना बाकीच्याने तितकी साथ दिली नाही फिल्डरने. ते हम साथ साथ हे त्यांनी पिक्चर बघितला नव्हता वाटतं.
नाही हम साथ साथ हे बघितलंय, पण डोंगरे साहेब सांगत होते की हम एक साथ आहे हे सांगायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी 7 धावा दिल्यात. त्यांनी बाकीच्यांना सांगितले की हम एक साथ आहे तर मजा येणार आहे. ते शेवटची ओव्हर आहे. बघूया शिंदे आणि टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू, सुंदर चेंडू होता, फलंदाजाला काही कळलं नाही. 26 नंबरचा टी शर्ट त्याने परिधान केलाय. बऱ्याच गोष्टी 26 तारखेला घडल्या. 26/11चा हल्ला, 26 तारखेचा भूकंप, 26 जुलैचा महाप्रलय, भरपूर 26 वरती घडल्यात. थ्रो जरूर झालाय, 1 रन ॲड होईल, स्कोर जाऊन पोचलाय तो 25. प्रेक्षकांची अपेक्षा आहे की मोरे साहेबांनी फलंदाजीसाठी पहिला यायचं आहे. प्रेक्षकांच्या अशा अपेक्षांना पूर्ण करणार आहेत मोरे साहेब. बघूया शिंदे चांगली गोलंदाजी करत आहेत. जसं आपल्याला तुकाराम सरांनी सांगितलं की 26 नंबरच्या भरपूर काही गोष्टी घडल्यात. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने सुंदर असा शॉट, 2 धावा काही रोखू शकणार नाहीत. फलंदाज चालत चालत येईपर्यंत 2 धावा झालेल्या आहेत. भरपूर लांब गेला होता, मोठा टप्पा होता, त्याच्या मुले 2 रन या चेंडूवरती पूर्ण केल्या. तर स्कोर पाहिजे 30च्या पार पाहिजे, 30च्या पार पाहिजे, 35 पाहिजे, 35 पाहिजे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आता इथून तक्रार डोंगरे साहेब पण करू शकतात की माझ्या वेळेला कॅच नाही घेतलंय. नाही, ते लक्षात ठेवतील साहेब, त्यांना ते लक्षात ठेवायचे. बरोबर आहे, ते डिव्हिजनला काम करतात, त्याच्यामुळे ते ज्याने कॅच सोडलेले आहेत त्यांनी समजून जायचं आहे. वाडा संघ आलेला आहे का? वाडा संघाच्या प्रतिनिधींनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वाडा टीम जर आपण आला असाल, आपला खेळाडू प्रतिनिधी कुणी, तर आपण त्वरित आपल्या संघ दाखल झाल्याची नोंद करा. वाडा टीम शेवटच्या षटकातील 2 चेंडू उर्वरित बाकी आहे. बघूया आता हाणामारीचं षटक आहे. पुन्हा एकदा 1 धाव की 2 धाव. क्वचाळ क्षेत्ररक्षण, घाणेरड. हो, त्यांच्याकडनं त्याच अपेक्षा आहेत क्षेत्ररक्षणाबाबत. प्रेक्षकांच्या चांगलं क्षेत्ररक्षण करतील असं वाटत होतं ना. आसपास त्यांचा चेंडू त्यांचा पाठलाग करतोय की काय पाहिजे. त्यांच्याकडे चुंबक आहे असं वाटतंय मला. शेवटच्या बॉलवरती विकेट आलाय. स्कोर जाऊन पोचलाय 29. 30 धावा करायची आहेत, 30च्या पार रन नाही झाल्यात. आणि हा मॅच जर जिंकला डोंगरे तर तो हिस्ट्री पण होऊ शकतो, इतिहास. आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार डोंगरे साहेब बऱ्याच टीम घेऊन गेले पण अपयशी ठरलेले आहेत. आता जर हा सामना जिंकला तर ते अपयश त्यांना मोडता येईल. ही तुमच्याच एक्स लाईनमननी आम्हाला दिलेली माहिती आहे. आम्हाला दिलेली आहे. आमच्याकडे कदाचित चुकीची माहिती येऊ शकते, त्यामुळे क्षमस्व, पण त्यांनी दिलेली माहिती खरी असते. आणि सगळ्यांकडनं बघा ना, मोरे साहेबांना ओपनिंगसाठी मोरे साहेबांसाठी प्रेक्षकांची विनंती आहे. विनंतीला मान द्यावा लागेल. व्यासपीठावरती सन्माननीय प्रशांत दाणी साहेबांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती होतंय आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत या आजच्या दिवसासाठी. अधीक्षक अभियंता चषक 2024 साठी त्याने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर स्क्रीनवरती त्यांना आपण पाहू शकता. प्रशांत दाणी साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. आज उपस्थिती त्यांची या अधीक्षक अभियंता चषकाला लाभलेली आहे. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या
we give it to our girls. 5 million and 40 naughty shorty. Baby girl, all my girls, Thunderball say, well, I'm on the way this time. All I wanna be keeping you warm. I got the right temperature for shelter you from the storm. Hold on, girl, I got the right tactics to turn you on. And girl, I wanna be the papa, you can be the mom. Well, I'm on the way this time. All I wanna be keeping you warm. Thank you. I got चला मॅचला लवकर सुरुवात करायची आहे. ओपनिंग प्लेयर्स सचिन करतायत आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांच्याशी आपण संवाद देखील साधणार आहोत. आणि डोंगरे साहेबांनी जशी चांगली गोलंदाजी केली तशी चांगली फलंदाजीही करतील अशी अपेक्षा बाळगू. जोडीला अनिकेत बोन्या हाही चांगला एक फलंदाज आहे. बघूया आज काय करतोय. गेल्या वेळेला जेव्हा सामने झाले होते तेव्हा मॅन ऑफ द सिरीज होता वाटतं बोन्या, कारण सुंदर अशी फलंदाजी केली होती. चांगले फटके आहेत त्याच्याकडे. आणि सचिन तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला की आता हा मॅच जर जिंकला तर हिस्ट्री क्रिएट होऊ शकते. इतिहास जसं टी व्हीवरती हर स्टोरी यायची तसं ही स्टोरी आहे. ही डोंगरे साहेबांची स्टोरी आहे. ते आता नवीन लिहू शकतात. काय सांगाल. आणि आज तेच लिहिणार आहे स्टोरी, कारण त्यांनी सुरुवातच पेन त्यांच्याच हातात घेतलेला आहे. मोरे साहेबांनी त्यांच्या हातातच पेन दिलेला आहे की तुम्हीच लिहा तुमची स्टोरी. आज हा इतिहास मोडून काढावा लागेल साहेबांना हा सामना जिंकून. आणि असा दिवस पण असा चाललाय ना, कारण पहिले मागचे 2 सामने आहेत ना, मागच्या 2 मॅच धावांचा पाठलाग झालाय, रन चेस झालाय. आता 30 धावा करायच्या आहेत. 30 धावा करायचे आहेत. ओपनिंग पेअर मैदानावरती सज्ज झाले, पण आचोळ्याचा टीम पण कमी नाही आहे ना. नाही तेच ना, कारण जरी टोटल छोटी असली तरी साहेब बॅटल मोठं असू शकतं. हे तुमच्याकडनंच आम्ही शिकलेलो आहोत. बिल्कुल टोटल बड़ा नहीं लेकिन बैटल बड़ा हो सकता है, लेकिन इसके लिए उसको टैकल करना पड़ेगा. आणि डोंगरे साहेबांसाठी एक कॅश प्राइज आले. जर त्यांच्या बॅटमधनं सिक्सर आला तर म्हात्रे साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजाचं नाव गणेश. बॉलिंग वरती गणेश सज्ज आहेत. बघूया सर्वांच्या नजरा स्ट्रायकर एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेर करारा प्रहार कट केलेला होता. चांगला फटका बॅकफुटला जाऊन एक स्क्वेअर कटचा फटका. पहिल्या चेंडूवरती 1 रन. आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे निकम साहेबांनी. निकम साहेब जरा हात वरती करायचे आहेत तुम्ही. आम्ही तुम्हाला दिसत असून असं वाटत नाही. आणि मोरे साहेब इथे जॉईन झालेले आहेत आमच्या जोडीला. पुन्हा एकदा सुंदररित्या खेळलेला चेंडू पुन्हा एकदा निकम यांच्याकडेच. निकम यांनी मला तर वाटतं बॉल आणि काहीतरी त्यांचं समीकरण असेल की त्यांच्याचकडे बॉल जातोय. नाही त्याला कारण आहे, कारण युट्यूबवरती लाईव्ह आहे, मग कॅमेरा पण तिकडेच जातो. म्हणून त्यांनी चष्मा सुद्धा घातलाय. बघा ना कसं चांगले दिसतात ते हँडसम. ना कॅमेरा पण त्यांच्याकडे जातो. कॅमेरामॅन फोकस करू असं म्हटलं जातं ना, तसं आहे. समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड फिल्डिंग केलं जातं. 1 रन या चेंडूवरती पूर्ण. आहिस्ता हळूहळू धावफलक पुढे चाललाय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा. बरोबर सुंदर सुरुवात म्हणता येईल. 100च्या स्ट्राईक रेटनी दोन्ही फलंदाज खेळत आहेत. सुंदर सुरुवात म्हणता येईल. गोलंदाजी सुंदर तितक्याच रित्या करत आहेत. खरोखर पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. बॉलिंग देखील तिथे चांगली आहे, कारण आसोळ्याच्या टीमला माहिती आहे आपण धावा केल्यात, असं नाही की धावा नाही केल्यात, पण पहिली ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये कमी जर रन आल्या तर प्रेशर बॅट्समनवरती येईल, दबाव त्या लाईनवरती जाईल. ऑप्शनच्या बाहेर 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 व्हाईट बॉलचा इशारा. जसं लाईन्समन सुद्धा असतात ना, एका लाईनवरती लोड आला तर दुसऱ्याला लोड वाढू शकतो, तसा विकेट गेला तर लोड तिथे पण जाऊ शकतो. नाही, ह्यांना सगळ्यांना लोड डायव्हर्ट करायची सवयच आहे. हे लोड डायव्हर्टच करत असतात. आता अनिकेत डोंगरे साहेबांवर लोड डायव्हर्ट करतोय बॉल वाया घालून. त्याचा लोड डोंगरे साहेबांवर येणार आहे. पण एखाद्या फिडरवरती जास्त लोड पण येऊ शकतो, असं करून तसंही होऊ शकतं. तो काम पण ऑपरेटरचंच करतोय ना, म्हणून त्याला लोडचं डायव्हर्ट करायची सवय जास्त आहे त्याला. चेंडू वाया घालून तो डोंगरे साहेबांवर प्रेशर देतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणता येईल हंबीर यांचं.
पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. आता हे जास्त ओव्हरलोड झाले. तर पहिल्या 3-4 चेंडूवरती ठीक होती कहाणी, पण कहाणी बदलली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर स्कोर 4 धावा आहेत. स्कोर करायचा 30. 18 बॉल 26. नाही जाधव साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती हिस्ट्री पुन्हा एकदा क्रिएट होते की मोडीत काढतात काय माहिती. आता 3च धावा केलेल्या आहेत त्यांनी. 4 धावा केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन आले. 26 धावा अजून करायच्यात. 18 बॉल 26. सध्या सर्वांच्या नजरा आता दीपक डोंगरे साहेबांवरती आहेत आणि आशा पण तितकेच एकटवल्यात. टीमला माहिती आहे, वसई डिव्हिजनला माहिती आहे, जर जिंकायचं आहे तर डोंगरे साहेबांची बॅट तळपली पाहिजे. नाही, मोरे साहेबांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत. आत्ताच आलेल्या माहितीप्रमाणे मोरे साहेबांनी देव पाण्यात ठेवले आहेत की डोंगरे साहेब मला बॅटिंगला काढलं नाही म्हणून त्यांची बॅटिंग होऊ नये असं. पण आता टीमचं म्हणजे पाणी पण गळ्यापर्यंत आलंय. हे पण झालंय ना, गळ्यापर्यंत पाणी आलंय. आता दम लागायला लागलाय थोडासा. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव परशुराम. परशुराम बघूया काय करतात आहे. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, हवाई फायर आणि तेवढाच सुंदर झेल. फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. एखादं सिरियल बघतो ना मराठी हिंदी, तसा एखादा ट्विस्ट येतो, तसा कहाणी में ट्विस्ट आलाय. अंपायर आहेत, अनुभवी अंपायर आहे. त्यांनी पहिला डिक्लेअर केलं होतं की नो बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आहे तिथे अनुभवी. कहाणी में ट्विस्ट आलाय. काय सांगाल? नाही बरोबर, कालपासून त्यांची मेहनत दिसते. काल रात्री आम्ही त्यांचे फोटो बघितले इथे. त्यांना असं आउट करून चालणार आहे का? म्हणजे हिंदी मधला फेमस डायलॉग आहे, मेहनत रंग लाई. आता मेहनत रंग लाई है लेकिन क्या विनिंग भी लाएगी क्या, ये तो कहानी बाकी है. नाही बरोबर बरोबर साहेब. पंच सुद्धा डोळ्यात तेल घालून पंचगिरी करत आहेत. आणि ते डोंगरे साहेब आहेत, त्यांना माहिती आहे ते कालपासून इथे मैदानात मेहनत करत आहेत. त्यांना खडा ना खडा माहिती आहे की कोण कुठे उभा आहे काय ते. आता चेंडू आलाय. पंचाचा इशारा येईल असं, कारण नो बॉल नंतर, नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है. फ्री हिट. फ्रीचा जमाना पण आहे ना. डीमार्टला जा, बिग बाजारला जा, एकावर एक फ्री आहे. आणि त्या साहेब बोण्याला सवय आहे, फ्री काय असेल ते पटकन घेऊन जातो तो. बघूया, म्हणजे जसं गेलं ना वडापावावरती चटणी फ्री असते. कधी कधी काय करतो, वडापाव नाही घेत, चटणीच घेऊन जातो कारण ते फ्री असते. बघा आता तो ह्या फ्रीच्याच बॉलवर काहीतरी करून दाखवेल. बघूया, जर फ्रीवरती काही नाही भरलं तर फी त्याला भरावी लागेल. नक्कीच नक्कीच. आणि आता कॉमेंटरसाठी मोरे साहेब आलेले आहेत, ज्याने देव पाण्यात ठेवलेले आहेत ते डोंगरे साहेबांसाठी. सचिन प्लीज कॉन्टॅक्ट टू अच्छेलाल, आपली केबल फॉल्ट झाली. साहेब आज तुम्ही मला सुट्टी दिली होती, माझं ऑफिशियल ऑफ आहे. मोठं पोट घेऊन खेळणारे डोंगरे साहेब, फारच त्रास होतोय. बोन्या चष्मा लावून खेळ. बोन्या कागदावर फक्त पक्के, सगळे आहेत ते कच्चे. बघूया पुढील चेंडू घेऊन परशुराम, आणि परशुरामाने टाकले आणि हवाई फायर. 6 धावा. धाव संख्येत 6 ने भर. संधी देऊया डीजेला. हिरवा पिवळा रंग सुंदर कोणी होईल दंग. काळी वृत्ती घालून आली ती, बोलली हो बेटा ना नदीच्या काठीशी. आली ती माझ्या पाठीशी, बोलली हो बेटा ना नदीच्या काठीशी.
चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. 16 चेंडू 16 धावा. हॅलो हॅलो पुन्हा एकदा हॅलो असं क्षेत्ररक्षण बघूया. चौकार जातोय की 2 धावा की 3 धावा घेतात आहे आणि स्वतःहून चौकार दिलेला आहे. चौकार मॅच क्रमांक 2 विरार विभाग विरुद्ध वसई वेस्ट मधला सामनावीरचा पुरस्कार बाकी आहे, तर तो आता आपण जाहीर करणार आहोत. तर पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. अनिकेत यांना काही कळला नाही. धावसंख्या झालेली आहे 18. विरार विभाग विरुद्ध वसई पश्चिम हा जो सामना झाला त्यामध्ये विरार विभागाने दणदणीत विजय मिळवला आहे आणि या सामन्याचे सामनावीर सुंदर झेल म्हणता येईल. सुंदर, खरोखर अप्रतिम. आजच्या दिवसातील खरोखर खूप चांगला झेल. आता जो सुंदर आंबिरे कोणी पकडला, आंबिरे यांनी जो सुंदर कॅच पकडलेला आहे त्यांना अधीक्षक अभियंता खंडारे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 5 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील 5 चेंडू आणि धावा झालेल्या आहेत ते सध्या मुकेश मोरे बँकेमध्ये जमा आहे. नंतर त्याचं फक्त त्याला व्याज देणार आहेत आम्ही. आपले बाकी होते आज वेळेचे नाही, ठीक आहे. नंतर माझ्याकडे येऊन पैसे घेऊन जायचे तुम्ही. आणि त्यांची जागा घेण्याकरता शिंदे आलेले आहेत, ज्यांनी कल्याणला सगळ्यांचे वांदे केले होते असे ते शिंदे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. बघूया शिंदे यांना, शिंदे काय करतात आहे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह. बघूया झेल होतोय की चौकार, आणि हा चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या आलेली आहे 22. विरार विभाग विरुद्ध वसई पश्चिम विभाग जो सामना झाला त्यामध्ये विरार विभागाने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यामध्ये ज्या मेन कर्णधार जे दाणी साहेब होते त्यांना डच्चू देऊन विरार विभाग खेळले, त्यांना सामनावीर घोषित करण्यात येत आहे. तर मी अधीक्षक अभियंता यांना विनंती करतो की सामनावीर प्रशांत दाणी साहेब यांना पारितोषिक द्यावे ही विनंती. आणि तारापुरे साहेब, अमित तारापुरे साहेब आणि दानी साहेब यांना जॉईंटली हे पारितोषिक देण्यात येत आहे. समोर थोडंसं बाजूला, कारण मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. पण मध्ये काय घडलंय, डोंगरे साहेब बाद झालेत. सामनावीरचा पुरस्कार इथे देण्यात येतोय. मागच्या मॅचचे हिरो, मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. एक चांगली खेळी करून डोंगरे साहेब मात्र बाद झाल्यात. सर्वांचं लक्ष या साईडला होतं मॅन ऑफ द मॅच कडे, पण मॅन ऑफ द मॅच त्या पुरस्कारामध्ये धावबाद झाल्यात. बॉलरचं नाव सांगा. शुभम महाले. आता काउंट डाऊन झाले. 9 चेंडूवरती 8 धावा. काउंट डाऊन झाला. 3 डॉट बॉल.
सर्व जे एस डी ओ आहेत त्यांना सूचनाही आहे, विनंती आहे, पण बरोबर जे पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियनच्या खाली येऊन थांबायचं आहे. सर्व एस डी ओ आपल्याला सूचनाही आहे, विनंती आहे, आपण सर्वांनी बरोबर जे पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियनच्या खाली येऊन थांबायचं आहे. बरोबर ज्या ट्रॉफीज आहेत साहेब आहेत तिथे आपण सर्वांनी यायचं आहे. इथे अजून एक विकेट. कहाणी बदलली, आता कहाणी बदलली. AWE यांनी कृपया करून पेव्हिलियनच्या खाली जमा व्हायचं आहे. त्यांची एक मॅच ठेवण्यात आलेली आहे. हॅलो, सर्व SDO AWE यांनी पेव्हिलियनच्या खाली यायचं आहे. सर्व SDO जे आहेत सूचना आहे आपण बरोबर यायचं आहे. सचिन आहेत आमच्याजवळला. आता कहाणी त्या 7 वरती आले. सचिन म्हटलं होतं की हम साथ साथ आहे, मी म्हटलं होतं हम एक साथ आहे. पण आता कोण दाखवतं एक साथ आहे? आचोळे सांगतोय की 12-8चा मॅच होता, पण 12-8च्या मॅचला आम्ही 7-7 वरती आणलंय. नाही, खरोखरच सर सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल आचोळे संघाची. आणि सुंदर अशी गोलंदाजी महाले यांची म्हणता येईल. बघूया आता खेळण्यासाठी डांगे साहेब गेलेले आहेत, विकास डांगे साहेब. आता टेन्शन वाढलंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पॅव्हेलियनमध्ये. बघा टेन्शन वाढणारच साहेब, कारण आम्हाला पेन्शन नाही आहे ना, त्याच्यामुळे टेन्शन वाढतंच. हा बरोबर आहे, कारण त्याचं पण टेन्शन आहे, आता मॅचचं पण टेन्शन आहे, डबल टेन्शन. पण या ओव्हरसाठी बॉलिंग म्हणून आले महाले आणि मॅचमध्ये घेऊन आले. नाही, खरोखरच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल महाले यांची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाल्यांसाठी. 6-7. पण जिथपर्यंत शिंदे त्या स्ट्राईकवर आहेत तिथपर्यंत काही होऊ शकतं. काही म्हणजे मॅच जिंकू शकते वसई डिव्हिजन. तेच म्हणजे मॅच तर कोणतरी जिंकणार, पण कोण जिंकू शकते हे पण माहिती पाहिजे. आता शेवटची ओव्हर घेऊन कोण येणार? आता जे वसई डिव्हिजनचे खेळाडू निर्धास्त होते, बिंदास होते, त्यांच्या कपाळावरती थोड्याशा आठ्या आल्यात आता आणि बरोबर ते बॉन्ड लाईनच्या समोर उभे राहिल्यात आणि काही जे उभे होते ते आता टाचेवर आल्यात, कारण त्यांना माहिती आहे मॅच आता क्रुशियल झाला आहे. थोडं टेन्शन वाढलं आहे. आणि जी वारा येतो ना, वारा त्याच्याने थोडी थंडी जाणवायला लागली आहे, कुडकुडीवाली. आता जी घडी घातली प्रत्येकानं टेन्शन वाढलं आहे चेहऱ्यावरती. तर बढ राव टेन्शन, तो बढण्याचे कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आली. 6 बॉल 7. आणि डोंगरे साहेबांच्या कमरेवर हात आलेले आहेत, म्हणजे समजून जायचं किती टेन्शन आहे ते. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. दीपक. बघूया पुढील चेंडू घेऊन दीपक पुन्हा एकदा मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह. बघूया काय होत आहे. सुंदर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वांदे केलेलेच आहेत, कारण त्यांचं नावच शिंदे आहे. बिलकुल, त्यांच्या समोरच्यांचे वांदे, पण टीम सांगते बाबा शिंदे आपल्याला विन दे, असं म्हणजे जिंकून दे, आपल्याला जिंकून दे. ते शिंदेनं सांगितलं होतं का बाबा आपल्याला जिंकून दे, आणि तेच शिंदे यांनी केलेलं आहे. नाही, खरोखरच मी त्यांची फलंदाजी बघितलेली आहे, सुंदर अशी फलंदाजी आहे. आणि या मॅचमध्ये लेग बिफोर नसल्यामुळे ते वाचलेले आहेत असं वाटत नाही सर. त्याचा फायदा आहे ना, त्याचा फायदा आहे. बऱ्याच वेळेला स्कीमचा फायदा होतो, तसे या स्कीमचा पण त्यांना फायदा झाला आहे. आता 4 बॉल 3, 4 बॉल 3. ओ, आता बॉलरने काय केलंय, वाईट बॉलनं जसं एखादं सरकार म्हणते बाहेरनं पाठिंबा, तसा पाठिंबा त्यानं दिलाय, सपोर्ट त्याने केलाय. मगाशी जेव्हा पायाला लागलं होतं तेव्हा पंच हेमंत गरद यांचं बोट थोडं थोडं वर येताना मला दिसत होतं, पण त्यांनी कुठेतरी बोटाचं खिशात घातलं. नाही, आपल्यावर बोट येऊ नये याची काळजी घेतात. नाही, बरोबर आहे साहेब. सुंदर अशी अंपायर पण चांगलं आहे. आणि हिस्ट्री क्रिएट झालंय. हिस्ट्री डोंगरे साहेबांवर जो डाग लागला होता तो आज त्यांनी स्वतःहून पुसलेला आहे. नाही, त्यांनी गाणं म्हटलं होतं की हम होंगे कामयाब एक दिन. साहेब पण तुम्ही हसू नका, आज तुमच्यात ज्यांचा पायगुण चांगला आहे ते सुटे साहेब आहेत, म्हणून तुम्ही वाचलात आणि म्हणून तुम्ही जिंकलात. हे खरोखरच
म्हणूनच तुम्ही जिंकलात. नाही तर आतापर्यंत बघा बऱ्याच जणांना घेऊन गेला होता तुम्ही खेळायला, पण तुम्ही हारला.